बघा रसिको, शाहीर समीर गमन मेटकर, मुक्काम पोस्ट चिंचघर मेटकरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाहिराचा व माझ्या संपूर्ण संचाचा इथे जमलेल्या तमाम नाटक रसिक प्रेमींना दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बघा त्यांच्या पहिल्या बारीमध्ये बरंच काय बोलून गेलेले आहेत. हा नायनाटे बुवा बोलून गेले आहेत, पण बुवांना जशास तसं उत्तर आज देणार. बुवा बोललेत ना, बुवांना जे बुवा बोललेत मला ते बुवांना त्यांच्या वेजासकट परत करणार. बुवा हा समीर बुवा कोणाची उतारी ठेवत नाही. हा अगदी वेजासकट बुवा तुमची उधारी परत करतो. आणि बुवा आल्या आल्या बोललं काय कसं हसताय ना, हसायलाच पाहिजे बोला का नाही. अरे बुवा तुम्ही तर काय कॉमेडी शो करायला आलाव काय? हा महाराष्ट्राची हास्य यात्रा कोण कोण बघतो हातवर करा. दत्तू मध्ये दत्तू, हा बुवाचा तोच झाला, बुवा तो दत्तू आहे हास्य यात्रेमधला. आणि तरीच म्हणताय हसताय ना, मला तर तो तिकडचा वारा इकडे आला नाही आज नाम्या बुवा. हा आणि सारखं बुवा बारी मध्ये बघा समीर बुवा हाय ना, हाय ना, नुसता हायनाने हायना करतोय. तुम्ही जरा बसून घ्या, बसा, भरपूर बोलायला आणलाय बुवाला. हा आज उजाडला तरी चालेल, मगाशी बोललोय हाय ना, नुसता आपला हाय ना. अरे बुवा हायना का बायना, आज घाटकोपर मधून हनुमाननगर मधून बारी घेतल्याशिवाय काय मी जाईना. हा हे लक्षात ठेवा बुवा. बघा नाही नाही बोलणार, भरपूर भरपूर काय बोलायला आणलाय. फक्त हा रसिक प्रेक्षक जमलाय ना, मला फक्त मी घाटकोपर मध्ये भरपूर बाऱ्या केल्या. फक्त घाटकोपर मध्ये सकाळी 4-4 वाजेपर्यंत पब्लिक बसतो. ही तुमच्या घाटकोपर व्हायची खासियत आहे. एका जोरदार काय होऊन जाईल तुमच्या घाटकोपर वर्षासाठी. आणि बघा आता गंमत बघा गंमत, भुवांच्या आणि माझ्या मगाशी बोलल्याप्रमाणे 9 बारे झाल्या. ओ अभिदा 9 बाऱ्या, त्या 9 बाऱ्यामध्ये बुवाला मी कसा वरडून वरडून सांगितलं की बुवा बघा की बुवा टोपी घातो फेटा घाला. आज बुवानी फेटा घातली, हे समीर बुवानी करायला हवं बुवा तुम्हाला. हा बुवालाच वेळोवेळी सांगितलं बुवा तुम्ही शाहिरी करता ना. बुवा काय माहिती आहे तुला सांगतो, बुवा ना टोपी घालत नाही, पेटा घालत नाही, नुसता उघडा नागडा असं डोका ठेवून येतो. ते शोधतं का एखाद्या शाहिराला? पण बुवाने आज फेटा घातली, त्याचं कारण बुवाने येऊन सांगायचंय. त्यावेळेस बुवा मला म्हणाले की समीर बुवा, मागची बारी झाली 2 महिने झाले, की समीर बुवा मी टोपी नाही तर फेटा तेव्हाच घालीन की मी शक्ती तुरेच्या योग्यतेचा होईन. मी याला सोपला गुलाम. फक्त एक बारी बुवान केला, त्यानंतर आमचे शिष्य राजेश नाच, दीपक नाचले, राजेश बुवांचे शिष्य आहेत, त्यांच्यासोबत बुवानी फक्त एक बारी केली. त्या बारीमध्ये बुवानी झाला काय केली, त्यांनी फेटा घालून आलो. बुवा 2 महिन्यात तुमची योग्यता कशी वाढली ना, तर ह्या बारीमध्ये येऊन बुवा तुम्ही सांगायचंय मला. हा आणि आजच्या कार्यक्रमास आमचे शाहीर रणजितजी होणे उपस्थित आहेत. तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा, तसेच एक कार्यक्रम बघा दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त राजेश बुवा यांचे शिष्य सप्तसुरांचा बादशाह आपण ज्यांना म्हणतो, राजेश दादा निकम यांचे शिष्य वेदांतजी जाधव विरुद्ध पुरवले शाहीर भावेश बोले असा सामना देवगड सिंधुदुर्ग येथे रंगणार आहे, याची नोंद असावी. धन्यवाद. बघा बुवाना
बोला भरपूर काय नाही. आता टोपी आणि पेटेचा विषय बघा. बरोबर बुवा बोलणार, बोलाच्या सगळ्याला बोलणार म्हणजे बुवाला विषय काय देतोय बघा. बघा बुवा तोच काय गातोय बघा. जरा विषय तुम्हाला लागलच. मग अशी बोलल्याप्रमाणे बुवा फेटा घालून आले, चांगली गोष्ट आहे. पण का फेटा घातला बुवा ते तुम्ही सांगायचं आहे. म्हणून म्हणाल का बघा. अरे भीमासारखा माणूस खरा लावून आला दाढी न मिशी. बुवांची दाढी आणि मिशी वाढवणं म्हणजे पुरुष नाही होत. लावून आला दाढी न मिशी मग टोपी आज घातली हो कशी. पुरा फेटा म्हणायचं हा, नाही तर मला टोपी तुम्ही घातली हो. लावून आला हा दाढी न मिशी मग टोपी सांगायला घातली कशी. अहो काय कळायला मार्ग ना, अजिबात कळे मार्ग नाही. काय कळायला मार्ग ना, आज खरं मी सांगणार हाय. नामे बुवा आज खरं मी सांगणार हाय. याला मर्द म्हणायचं की बाई, आज खरं मी सांगणार हाय. याला मर्द म्हणायचं की बाई, आज खरं मी सांगणार हाय. याला मर्द म्हणायचं की बाई, आज खरं मी सांगणार हाय. याला मर्द म्हणायचं की बाई, खरं मी सांगणार हाय. याला मर्द म्हणायचं की बाई, आज खरं मी सांगणार हाय. याला मर्द म्हणायचं की बाई, आज खरं मी सांगणार हाय. याला मर्द म्हणायचं की बाई, आज खरं मी सांगणार हाय. याला मर्द म्हणायचं की
आल्या आल्या म्हणजे झालं गण झालं गवळण झाली. नंतर आमच्या सावरवले दादांनी जेव्हा बक्षीस दिलं 50 रुपयाचं, तेव्हा बुवा सावरवले दादांचं नाव देतात. बुवा हा कार्यक्रम आपण करत असताना कोणत्याही कलाकाराला बुवा तुम्ही विसरू नका बुवा, हे तुम्हाला सांगणं एक कळकळीची विनंती आहे. आणि बुवा बोलले अभी कैसा लगा समीर बुवा, गरम लगा नरम लगा, बोलले काय बुवा? हा कुठून आला भैया घाटकोपर मध्ये? बाबा इथं भैया राहत नाही घाटकोपर मध्ये, इथं मराठी माणसं राहतात मराठी. हा मराठी बोला बुवा शिका. आणि ही आपली कोकणची लोककला शक्तितुरा, ही आपली जी कला आहे ती 7 समुद्र पार पल्याड गेलेली आहे. बुवा उगाच हिंदी भाषा इकडे घुसवू नका बुवा. आणि पुढच्या वेळी लक्षात ठेवा बुवा, नाहीतर बघा तुमची आताच्या बारीमध्ये एवढी सलपाटा काढणार आहे बघा. पुढच्या वारी जर मराठीत नाही बोलला तर तुमचे हातवर सलपाटा काढायला वेळ लागणार नाही बुवा. हा म्हणून या बुवाला माझं लय चढलेला आहे, लय माझं आहे बुवा, लय माझं आहे बुवाला. या बुवाला माझं लय चढलेला आहे आणि खालून वरून बुवा जरा भाजलेला आहे. नाही म्हटलं तर हा नामे बुवा गाजलेला आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला आज हा बुवा माजलेला रे. बघा हॅलो बुवानी मी बघा पहिल्या बारीपासून आतापर्यंत बुवाना अरे तुरे केलं होतं का तुम्ही सांगावं. बुवानी आल्याच सुरुवात केली. हे बुवांचं नेहमीच झालेलं आहे. एखाद्या समोर एखाद्या शाहिराला किंवा एखाद्या व्यक्तीला बुवा तुम्ही जर मान देत असाल ना तर तुमचं सगळं मुसळ बुवा केरत आहे. काय फायदा नाही शक्ती तुला करून बुवा. तुम्ही जर समोरच्याला इज्जत दिली तर आम्ही सुद्धा तुम्हाला इज्जत देऊ. पण या बुवानी गु खाल्ला, आज बुवानी गु खाल्लाय म्हणून मी गु खाणार नाही. बुवा तुम्ही गु खाल्लाय म्हणून मी गु खाणार नाही. बुवा तुम्हाला अहो जावच करणार, तुम्हाला तोच मान देणार. कारण मी सुद्धा एक शाहीर आहे. शाहिराचं कर्तव्य आहे की समोरच्या शाहिराला समोरच्या व्यक्तीला इज्जत देणं. हे बुवा तुम्ही शिकून या. तुमच्या गुरु तुमच्या वडील आहेत, रोज तुमच्या सोबत असतात. त्यांच्याकडून जरा बुवा शिका, काहीतरी नॉलेज घ्या त्यांच्याकडून. हा बक्षीस आलेलं आहे श्री विशाल काष्टे, गाव डिंगणी, पांढरेवाडी, संगमेश्वर सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा अहो आवड मला ज्याची त्यालाच आणलंय. हा असं बुवा तुम्ही बोलता ना समीर बुवाच्या जुन्या चाली, पण जुनं ते सोनं आहे का नाही? नाही येणार. बुवा बोलत ना चाली, समीर बुवा जुन्या चाली गातो. आता बुवा कुठल्या चाली गातात ना ते पण बुवांना बरोबर सांगतो त्यांच्या भाषेमध्ये. हा तुझ्या गर्भाचा फुगा आज फोडणार. फक्त इथे येऊन गाणी गायली म्हणून शाहीर होत नसतो बुवा. थोडीफार शेरोशायरी पण केली पाहिजे. गातो तर माझा मुलगा पण गातो, 5 वर्षाचा आहे. हा तुझ्या गर्भाचा फुगा फोडणार आणि माझ्या समोर बुवा आज रडणार हाय. माझ्या समोर बुवा तू आज रडणार हाय. आणि या हनुमान नगर मध्ये ओ बुवा तुमच्यापेक्षा वरचढ मी होणार. म्हणून म्हणायचंय अहो आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय. हा बुवा अति हे झालंय बुवाच आज
चढलाय बघा या बुवाला माझ बघा बुवा या घाटकोपरमधून साडी चोळी नेसून तुम्हाला नाही आज पाठवलं बुवा तर नावाचा शाहीर समीर नाही बुवा हा अति हे झालंय बुवाच आज चढलाय बघा या बुवाला माझ साडीनं चोळी नेसवून याला आज घालणार मी साज आज घालणार मी साज बुवा तुमच्या लायकीप्रमाणे चमडी चोर बुवा असा शास्त्राचा शब्द आहे बुवा तुम्हाला माहिती आहे चमडी चोर बुवा असा याला चढलाय हो माझे 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 बोलले मगाशी की मंडळाचं गाणं मी नंतर गातो बुवा कधी माणसं गेल्यावर गाणार का काय हा बोलतात माझ्याकडे टाइम कमी आहे बुवा उद्या रविवार आहे आज सगळा पब्लिक जमा येते बुवा तुमच्याकडे गाणं नसेल ना बुवा म्हणून तुम्ही सांगत असाल की वेळ मारून नेले बुवा तुम्ही पण मंडळाचं गाणं बुवा जरूर गा तुम्ही कारण हा मंडळ आपल्यासाठी 2 वर्ष आपल्या कार्यक्रम दिलाय बुवा त्याची जाण ठेवा जरा आणि हा आता विषय बघा समीर बुवा जुन्या चाली गातात बोला का नाही समीर बुवाचा अगर घुटना अंदाज कुठल्या चाली वाजणार बोला का नाही बुवा पण बुवा तुमच्या माहितीचे बुवा काय बोलले हा ऐका चट्या बनियान घालायच्या तेव्हाच्या समीर बुवा घराच्या चाली आणल्या नाहीत हा बोलला का नाही बुवा 2004चं गाणं गायलं मी हा आणि बघा बुवानी गाणं कुठलं गाणं माहितीये गाण्यामधलं छोडेंगे ना हम तेरा साथ साथी मरते दम तक मी गाणं गायलं 2004चं गाणं गायलं बुवा आणि तुम्ही गाणं कुठलं गाणं माहितीये काय 1987 मध्ये बुवानी गाणं गायली आणि इथं येऊन मला शाळेमध्ये शिकवतात बुवा बोलतात मी तेव्हा चड्डी बनियान बुवा चड्डी बनियान घातला नागडा फिरवसा तुम्ही हा हे शिकवलं का बुवा आम्हाला येऊन इकडे हा काय उगाच आपलं इकडे येऊन काय बोलायचं म्हणून बोलायचं हा इथं पब्लिक काय येणार आहे का काय ऐकायला बुवा तुमचं हा लोकांना बुवाला काय वाटतं एक टाळी एक शिट्टी वाटली म्हणजे मी मोठा शिक्षकराव झालो आणि हा देतो नाही आज रात्र आपलीच आहे इथं रक्षित प्रेक्षक जमलाय तुम्हाला तुमचं मनोरंजन नक्की बुवा बघा शॉर्टकट बुवा शॉर्टकट मध्ये तुम्ही बारी करू नका बुवा या मंडळाने आपल्याला मानधन दिलेलं आहे बुवा हा त्या मानधनाप्रमाणे बुवा तुम्ही बारी करा आम्ही कधी मंडळाला कधीच बोलत नाही की तुम्ही आम्हाला एवढी सुपारी द्या तुम्ही आम्हाला तेवढी सुपारी द्या बुवांची पण सवय नाही माझी पण सवय जे काही मंडळ देईल त्यात आम्ही समाधानी असतो हा आणि बुवा बोलतात की समीर बुवा एवढ्या खालच्या लाईनला गायला हा बुवा त्या खालच्या स्वराला गाणं सुद्धा एक बुवा एक कला आहे तुम्हाला समजायला पाहिजे हा
आणि बुवा मी जे स्वरामध्ये गातो ना, काळी 4 आणि काळी 5, व त्या कालीमध्ये तुम्ही गायला शिका. हा, तुमची हातभर फाटेल बुवा त्या कालीमध्ये गायला बुवा तुम्हाला. हा बुवा जेवतो, आम्ही अजून उपाशी जाऊ झालं ते. हा किती वाटतं बघा, आज दुपारी 2 वाजता जेवलं नाही, अजून जेवलं नाही, पण तुमचं मनोरंजन नक्की करणार. हा, आज कामावर दुपारी हापटी होता, हापटीने आलो, घरात गेलो, कामात नाचाचे कपडे घेतले. आता बुवा बोलती समीर बुवा मेहरबानी करतो काय, पण सांगतोय ह्या 2-3 पोराने घेतलं आणि इकडे आले का जरा पोराने फिरला जरा. बसून घ्या, आज तुम्हाला फुल आराम आहे. बघा बक्षीस आलेलं आहे, श्री बाबू नेपाली रिक्षावाला, रिक्षा नंबर 6301. बुवा बघा, आपली कोकणची लोकं नेपाळ पर्यंत पोहोचलेली आहे ना. आणि बुवा अजून तुमरे वरती साईड बुवा काय बुवा. अहो आपलं कोकणचं नमन बघताना जातं का नाही, दुबईला चाललंय का नाही. दुबईला आपली कोकणची लोककला चालली आणि बुवा अजून या भैयांवरतीच अटकले, हिंदी मध्ये बोलत. धन्यवाद दादा. हा, आणि बुवांचा घर होता, बुवानी माझ्या घराची कटिंग दिली, घराची अडवणी दिली. पण बुवा तुम्हाला स्पष्ट सांगतोय, माझा गण तुम्हाला ना धड गाता आला ना त्या गणाची धड आळवणी तुम्हाला देता आली. बुवा हे तुम्ही शिकून घ्या बुवा. हा, बुवांचं जेवताच बोलवलं, आता झोपतील कसं लवकर, रेस भरणार नाही पोटामध्ये. बघा बुवांचा गण होता, छोडेंगे ना हम तेरा साथ साथी मरते दमत. बुवांचा गण असा होता, रंग भरावे कवनात माझ्या घेऊन अंगना, घेऊन साज आलो मी आज, आशिष द्या गौरी नंदना. असं होतं बुवा. ऐका, देवांचा तुमच्या घराची आळवणी आहे का, शब्द आहे का बुवा. देवांचा हा देव गणराज आपल्या येतो घराला, देवांचा हा देव गणराज आपल्या येतो घराला, येतो घराला हर्ष मनाला, येतो घराला हर्ष मनाला, देवांचा हा देव गणराज आपल्या येतो घराला, देवांचा हा देव गणराज आपल्या येतो घराला, तुमच्या मनाचे नक्की झालं. पण बुवा नाही जास्त जसं बोललेत ना त्यांच्याप्रमाणे जरा बुवाला उत्तर द्यायला पाहिजेत का नाही. तर उद्या बुवा नंतर बुवा येऊन म्हणतील की समीर बोल काय उत्तर दिलं नाही, काय दिलं नाही. म्हणून बुवांची आणि बुवांच्या गवळणीची आपण पहिली कटिंग देऊया.
नंतर मग बुवांकडे वळूया आपण. म्हणून बघा, बुवाने जी गवळणी चालवली ना, सुयोग पानकर यांचं नाव आहे, जे गीतकार आणि गायक आहेत. बुवा काय बोलले, सुयोग पानवलकर, ज्याचं गाणं आहे त्याचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर तुम्ही गाणी गावली तर बुवा तुम्हाला काय फायदा काय तुमचा. म्हणून बुवा त्या गवळणीची जी चाल होती ना बुवा, ती पण तुम्ही पूर्ण गायलेली नाहीये. शॉर्टकट मध्ये तुम्ही बुवा बारीक केली, काय फायदा नाही बुवा तुमचा. म्हणून प्रेम दिवानी राधा मोहिनी, प्रेम दिवानी राधा मोहिनी, चाल हरणा परी, घागर घेऊन जाता बाजारी, अरे पदर तो सावरी, राधे तुझ्या पायात पैंजन वाजती, पूर्ण झुम तालावरी, राधे तुझ्या पायात पैंजन वाजती, पूर्ण झुम तालावरी. बुवा हे असं गाणं गायलंय, माझ्यापेक्षा सुंदर गाणं गायलंय सुयोगदादा पानकर यांनी. पण बुवांची गवळण अशी होती की ही गवळ्याची पोर मी जास खोर. बुवाची गवळण तुम्हाला ऐकून दाखवतो, त्यावरती उत्तर. ही गवळ्याची पोर ही मी जास खोर, राग हिच्या नाकावरी, करून खोरी लावते जाडी, करते ही मस्करी. मग सांग मला, सांग राजी मरते ग तू का तू माझ्यावरी, असं काहीतरी बुवा बोलले. पण बुवा मी पण काय त्यांच्याकडूनचा चॅनल आहे. हा स्वतःची लेखन आहे बुवा. हा एकदा जाऊन बुवा सगळीकडे बारागात असतो. आज काही कार्यक्रम निमित्त माझे दोन्ही वाजतात. संदीपजी मोरे, सचिनजी कदम यांच्या सुद्धा बारे आहेत. त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत बुवा, त्यामुळे येऊ शकले नाही. म्हणून तुमच्या गवळणीची बुवा कठीण आहे का. मी गवळ्याची पोर काना कठीण ऐक, मी गवळ्याची पोर आहे हुशार, अरे मी गवळ्याची पोर आहे हुशार, तुका मरतो माझ्यावरी, प्रेम करू दे तू वचन देऊनी, तू फसवतो श्रीहरी, तुझ्या मंजुल त्या बासरीने डोलती, तुझ्या मंजुल त्या बासरीने सारे डोलती वाऱ्यावरी, तुझ्या मंजुल बासरीने सारे डोलती वाऱ्यावरी. हॅलो बुवा, अशी गण आणि गवळाची बुवा कटिंग घ्यायची असते. हा आणि बुवाचं कसं आहे माहितीये, बसून घ्या माझं सांगायला तुम्ही लावू नका, गाणं संपला का तुम्ही बसायचा, मग बुवांना तिकडे तापवायचा बरोबर. हा बुवांचं कसं आहे माहितीये, बडा गण आणि पोकळ वास आणि वारा नाही बसा बसा असं बुवांचं आहे. बुवांचं नाव आणि बुवांचं घराणं खूप मोठं आहे. बुवा हे तुम्हाला शोभत नाही बुवा, तुम्ही आता जी गायकी करताय ती. माकड काय बोलतो, माकड बोलतो माझीच लाल. हा आज बुवा तुम्हाला मी माकड बोलतो बुवा, हा त्यावर समजा. हा आणि बघा गवळणीमध्ये बुवा काय बोलतात, ही हंडी सपाट करणार है ना. हा काना या नाट्याची हंडी सपाट करणार. संपला बोला काना
ही राधा तुझ्यापेक्षा कितीतरी पटीनं उंच आणि मोठी होती आणि तू एवढसा काना बारकुला. हा तुझा हात तरी माझ्या हांडीवर पोहोचणार आहे काय? तू माझी खालची चाटायची फक्त, ही खालची कमरामध्ये तीच चाटणार फक्त काना तू. हा त्याशिवाय तुझा कुठं हात पोचायचा नाही बुवा. हा म्हणून बघा बघा बुवानी बोलले की समीर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्ही मान्य करत नाही. बोले का नाही बुवा? दोन बाऱ्यानं समीर बुवांना उत्तर दिली, त्यांनी मान्य केली नाही. बुवा तुम्हाला पहिल्याच बारीमध्ये सांगितलं होतं की जर शास्त्राचा आधार कुठलाही माझ्या प्रश्नाला नसेल तर बुवा मी प्रश्नाचं उत्तर मान्य करणार नाही. कशाला मान्य करायचं? जर बुवा तुम्ही शास्त्र इथं आणलं तर बुवा तुमचा योग्य तो सन्मान मी करीनच बुवा. नाही असं नाही, कारण आम्ही खरं बोलणारे शाहीर सदावलं झालं आमचं बुवा, लक्षात ठेवा. हा आणि बुवा तुमच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर या बारीला सुद्धा माझ्याकडे नाहीये. मी हाय ते हाय बोलतो, उगाच आपल्या मोठेपणा करत नाही बुवांसारखा. बुवा प्रत्येक बारीला खोटं उत्तर देतात. आज बुवांना सिंपती मिळाली फक्त, बोलतात की आज मी उत्तर देणार नाही, दोनदा बारीला उत्तर दिलं म्हणून बुवा. हा म्हणून शेर काय गाते बघा. मानाचा मोठा शाहीर बुवा. हा चांगला बेटा घालणार ना बुवा. हा म्हणून मानाचा मोठा शाहीर बुवा आणि डोक्यात ह्याच्या आज गेली हो हवा. अरे कलंक आहे बुवा, कलंक आहे तू तुझ्याच नाव आणि आता समीर बुवा तुला देणार आहे चांगलाच दवा. बघा पद गाते बुवा, गाणी भरपूर आपल्याकडे आहेत. म्हणून अरे जसं जीवात जीव घुटमळे. बघा बुवा जुन्या गाण्याची ताकद बघा. हा जरा पुढे या म्हणा बुवाला. अरे जरा जीवात जीव घुटमळे तुझ्या पिंकीचं वाढतंय बळ. अरे तुझ्या तोंडाला तोंड माझं जुळणी जरी हे बघून दुश्मन जळ. बुवा अरे वर ढगाला लागली कळ. पाणी कसं बता बता गेलं पाणी. हा म्हणून अरे तुझं वागणं नाही हे बरं. हा बुवाचं वागणं बरोबर आहे, किती खरं आणि किती खोटं काही सांगू शकत नाही. तुझं वागणं नाही हे बरं, किती खोटं आणि किती खरं. तुझं वागणं नाही हे बरं, अरे किती खोटं आणि किती खरं. चार चौघात खाशील मार बुवा तुला करीन मी बेजार. या बुवाची फाटली हो तरटर, बुवाची फाटली हो तरटर. बुवा पडला गाय फाटली हो तरटर, बुवा पडला गाय फाटली हो तरटर. बुवा पडला गाय फाटली हो एका कांद्राची गाणार. हा
अहो चांदन चांदन झाली रा जुनं गाणं आहे बुवा, सगळ्या जुन्याच चाली. पण समीर बुवा कधी एक गाणं गाणं दुसऱ्या बारीला गाणं गात नाही बुवा. तुमच्यासारखी सवय ना आपल्याला. प्रत्येक बारीला गाणी नवीन असतात. जरी चाली जुन्या असल्या ना तरी समीर बुवाची गाणी ही प्रत्येक बारीला नवीन असतात. तुम्ही कधी पण युट्यूबला बघा, एकदा गायलेलं गाणं मी परत कधीच गात नाही. ही आपली खासियत आहे बुवा. म्हणजे बुवाला काय म्हणायचं बघा, बुवा जर माझा जर नाच केलात ना बुवा तर तुम्हाला आज बाद करीन बुवा, बरबाद करीन. म्हणून जर केलास अरे जर केलास माझा रे बुवा तुना, जर केलास माझा रे बुवा तुना, या घाटकोपर मध्ये करीन तुला बरबाद, 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 या घाटकोपर मध्ये करीन तुला बरबाद. जर केलास माझा रे बुवा तुना, जर केलास माझा बुवा रे ना, या घाटकोपर मध्ये करीन तुला बरबाद. अनुभव नाही बुवा तुला माझे बुवा मी साधा भोळा आहे बघा हा डोमकावळा, आहे बघा हा डोमकावळा, आहे बघा हा डोमकावळा. चौकात कशाला घालतो सोवा, चौकात कशाला घालतो सोवा, या घाटकोपरमध्ये करीन तुला बरबाद, या घाटकोपरमध्ये करीन तुला बरबाद, या घाटकोपरमध्ये करीन तुला बरबाद, या घाटकोपरमध्ये करीन तुला बरबाद. म्हणून बघा गाण्यासारखं भरपूर काय आहे अजून. बघा ही गाणी भरपूर आहेत पण बुवाला सुद्धा दुसऱ्या बारीमध्ये चान्स दिला पाहिजे. म्हणून अजून एखादा एक किंवा दुसरा विषय घेतो. माझ्या पण इच्छा होत नाही बारी संपवायची, कारण इथं रसिक प्रेक्षक एवढा जमलाय ना. बुवा तुम्ही सुद्धा बारी दुसरी बारी दणकवूनच करा. म्हणून एखादं गाणं गातो बघा. बुवाने मला काय म्हणायचंय की बुवा ही बारी फक्त तुम्ही साधी गाऊ नका, काय ते खजवून टाका. म्हणून म्हणायचं काय बघा, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला. हा म्हणून आज बघा आज योगा महाशिवरात्र आहे, त्या निमित्तानं बुवाची माझी भेट झालेली आहे. योगानं झाली हो भेट बुवा, योगानं झाली हो भेट. पोरं फिरव जरा. आलो बघा. एक शेवटचं गीत गातो म्हणून म्हणायचं काय बघा. आणि त्यानंतर एक गीत अजून एक गीत आहे ते आमच्या घराण्याचे शाहीर सूरजजी खदाते आहेत, ते गातील. म्हणून काय म्हणायचं बघा,
जुमला. गाणं माहिती असेल, जुनच आहे. बुवा बोलल्याप्रमाणे गाणं जुनच आहे. बघा या गाण्याला सुद्धा, जरा गाणं विचित्र वाटेल, पण या गाण्याला सुद्धा शास्त्र आहे. म्हणून दुर्वास ऋषींचं ते शास्त्र आहे. म्हणून म्हणायचं का बघा, बुवा रुपाला फुलला आणि तोलयाचा ढळला. बुवा रुपाला फुलला आणि तोलयाचा ढळला. आला लावून तोंडाला दाढी, आला लावून तोंडाला दाढी. आणि स्वतःच्या बापा समोर बुवाचा बाप काढत नाही. शास्त्राचा विषय आहे, बुवा सुद्धा माहिती आहे. स्वतःच्या बुवा रूपाला भुलला आणि तोलयाचा ढळला. आला लावून तोंडाला दाढी, आला लावून तोंडाला दाढी. स्वतःच्या बापा समोर, स्वतःच्या बापा समोर काढली प्रतिवतेची घोडी. 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 बघा आता धन दौलत आणि वैभव हे काही वेगळे नाही. आज योगायोगानं बुवाचं नाव पण वैभवच आहे. पण ह्या वैभवाने किती जणांचे संसार नासवलेत ना. म्हणजे पैसा अडका धन दौलत हे एका गाण्यातून सांगतोय. म्हणून म्हणायला का बघा, अहो केसामध्ये गजरा लागताना गजऱ्यावर नजरा. अहो या पोरीच्या बघून घ्या नवा नवा नकरा. ही कथा आहे रावणाची आणि विभीषण यांची कथा आहे. जोडून मनाची ती नाती. बुवा तुम्हाला बोलत नाही, तुमचं नाव वैभव आहे, पण तुम्हाला बुवा काय बोलत नाही. जोडून मनाची ती नाती या भावा भावानी. जोडून मनाची ती नाती या भावा भावानी. किती नसविले संसार बघा या वैभवानी. 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 मनाची ती नाती या भावा भावानी. मनाची ती नाती या भावा भावानी. संसार बघाया या वैभवानी.